पहिलं षटक बंधन संपन्न झालं या ठिकाणी आणि पहिल्या षटकात नाणेफेक हारल्यानंतर विकी 11 संघ बिनबाद 11 अशी सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी विकी 11 संघाची. पहिले षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं एकमेव षटक आणि ती जिम्मेदारी मात्र बिंदासच्या खांद्यावर दिली गेली होती. पहिले षटक संपन्न झाल्यानंतर मात्र धावफलक पाहतो 11 या आकड्यावर बिनबाद 11 अशी सुरुवात. दुसरं षटक गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सुमित. तर बघा बीपीएल स्पर्धा आपण पाहतो 2025 ची खरोखरच उदार हस्ते या स्पर्धेसाठी स्पॉन्सर लाभलेले आहेत. त्यांचा सन्मान नावाचा उल्लेख होणे सुद्धा बंधू गरजेचं असतं. दुसरी षटक गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सुमितचा वापर केला गेला. क्षेत्ररक्षणात थोडीसे बदल करताना आपण पाहतो अगदी डीप रिजन मध्ये ऑफ साइडला आपण पाहतो ज्ञानेश्वर पाटील यांना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतो ज्ञानेश्वर पाटील. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक पाहतो आपण. पहिला चेंडू अगदी नटर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल आणि थोडंसं क्षेत्ररक्षण लेझी झालं होतं त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षणात सुधार होत असताना आपण पाहिलं. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना पुन्हा एकदा घेतले गेले त्या 3 धावा, म्हणजे 3 धावांचा जवळजवळ पाडाच वाचला आहे या संघाने. प्रत्येक चेंडूवर 3 धावा. जेव्हा जेव्हा धावा घेतल्या तेव्हा 3च घेतल्यात मला वाटतं या ठिकाणी. हो का 3 धावा घेणार आम्ही, कारण गोलंदाज ते तरार आहेत. बिंदासला आपण पाहिलं पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात सुद्धा अगदी जलदगती गोलंदाज आपण पाहतो सुमितला. आणि सुमितच्या पहिल्या चेंडूवर मात्र 3चा पाडा सुद्धा या ठिकाणी चालूच केला. या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतो विकी 11 संघ. स्ट्रॉंग अपील आपण पाहतो आणि फलंदाज या ठिकाणी बाद. लेग बिफोर पहिला धक्का या ठिकाणी विकी 11 संघाला. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. तर बघा दोन षटकांची सांगता आपण पाहिली आणि दोन षटकात एक बाद 22 अशी धावसंख्या आपण धावफलकावर पाहतो विकी 11 संघाचे. तिसरे षटक गोलंदाज आपण पाहतो 11 धावांच्या सरासरी. आपण या अगोदरचा सामना बंधून पाहिला होता. 36 धावांचं टार्गेट होतं आणि 36 धावांचं टार्गेट सुद्धा पूर्ण केलं गेलंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन षटकात 22 धावा धावफलकावर आपण पाहतो एक गड्याच्या मोबदल्यात. तिसरे षटक गोलंदाज आपण पाहतो अनंता. एक नामवंत गोलंदाज बंधूनो, अनंताचा विचार करायचा झाला तर एक काल या भंडारली संघासाठी गाजवलेला असा गोलंदाज पाहतो अनंताला आपण पाहतो. परंतु आता या बीपीएल स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. चेंडू पासून क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते. मोठी चेस होती स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकासाठी आणि त्या दरम्यान मात्र अवधी होता 2 धावा घेण्याचा. 2 धावा पूर्ण गेल्यात. 2 धावफलक पुढे जाईल. 24 या आकड्यावर आपण पाहतो. अनंत पाटील अगदी छोट्या रणपने गोलंदाजी करताना समोर फलंदाज आपण पाहतो मनीष. आता पुरेपूर समाचार या ठिकाणी चेंडूला भिरकावून देत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून सीमापार बिगिट षटकार. मनीष काय फलंदाजी करतो. छत्तीस धावा धावफलकावर. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय मनीषच्या बॅट मधून. कारण नाणेफेक हारल्यानंतर मनीषला सलामीला का पाठवलं होतं त्याचं प्रत्युत्तर देत असताना मात्र आपण पाहतो कारण कर्णधाराने जो विश्वास टाकला होता मनीषवर तो मात्र आतापर्यंत 7 ठरवताना पाहतो हा फलंदाज. अनंत पाटील यांची महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आपण पाहिले आणि तब्बल फक्त 3 चेंडू 14 धावा खर्च करताना अनंत पाटीलला आपण पाहिला आणि पुन्हा एकदा मोठा धमाका बॅक टू बॅक आलेला हा तिसरा बिगिट षटकार.
आतषबाजी करणारा फलंदाज आपण मनीषला पाहिला होता आणि लगेचच आमच्या मान्यवरांच्या कडून या ठिकाणी तुळशीराम पाटील समाजसेवक भंडारले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झाले। तसेच सिने कलाकार कैलाश पाटील माजी सरपंच भंडारले यांच्याकडून 200 तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे। या ठिकाणी मनीषसाठी काय फलंदाजी केली मनीषने आतापर्यंत आपल्या बॅटमधून आपण पाहतो मनीषने 4 षटकार प्रस्थापित आणि अजून 200 रुपयाचं पारितोषिक भंडारगावचे ज्येष्ठ समाजसेवक बलिरामदादा पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये म्हणजे तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक फलंदाज मनीषसाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये अजून 200 रुपयाचं पारितोषिक भंडारलेचे रमेश पाटील यांच्या माध्यमातून 200 तब्बल मला वाटतं 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मनीषसाठी अगदी जे 4 षटकार मारले अगदी खरपूस समाचार घेतला गेला। तिसरे षटकार गोलंदाज अनंत पाटीलचा आणि आता मात्र स्वतः कर्णधार या ठिकाणी स्वतः कर्णधार आहे गोलंदाजीसाठी। पहिला चेंडू खराब या ठिकाणी फेकला गेला अक्षयने कारण अक्षय सुद्धा दबाव आला या ठिकाणी ज्या पद्धतीने मागच्या षटकात आपण पाहिलं 4 षटकार खेचताना मनीषला आणि ते दबाव संपूर्ण संघावर आले की काय आता मात्र या ठिकाणी काय देखना फटका कलात्मक फटका ज्याला म्हटलं तर तोच पेशकश करत असताना मनीषने तरी मागच्या षटकात अगदी खरपूस समाचार घेतला होता परंतु मी सुद्धा कमी नाही या ठिकाणी कलात्मक फटके खेळण्याची ताकद माझ्यात आहे हे मात्र दाखवून देत असताना एक नंबर 4थ्या क्रमांकावर पाहतो फलंदाज रोशनच्या माध्यमातून आलेला चौकार आणि या चौकामध्ये धावफलकाला पुढे नेत असताना तब्बल 55 आकड्यावर डबल फाय नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड झाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अगदी चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात परंतु फक्त 2 धावांवर समाधान मानलं या ठिकाणी कारण मनीषला घ्यायचे स्ट्राइक उर्वरित चेंडूत मात्र मोठे फटके मारून एक मोठा स्कोर या ठिकाणी उभा करण्याला मनसुबा या फलंदाजाने आपल्या अगदी ज्या पद्धतीने फलंदाजी केली और कॉन्फिडन्सने मात्र या ठिकाणी स्ट्राइक आपल्या हाती घेतली आहे। रोज चेंडूचा सामना मात्र कशा प्रकारे केला जाईल अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी हलक्या हाताने ऑन साइडला केवळ दिशा देत असताना स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी सफाईदार पद्धतीने 2 धावा पूर्ण केले गेले त्या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना घेतले गेले 2 धावा आणि 2 धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 58 आकड्यावर आता पुन्हा एकदा बिग हिट का मी स्ट्राइक घेतली होती याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना स्क्वेअर लेगच्या डबक्यावर चेंडू सीमापार बिग हिट षटकार विकेट हॅट्रिक पाहिले होते आता मात्र फलंदाज मनीषकडे सध्या 50 धावा पूर्ण करण्याची वैयक्तिक आणि आता मात्र या ठिकाणी झेल होणार नाही त्या ठिकाणी म्हणजे अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलाय फलंदाज मनीषने बंधूंनो जर खेळी आवडली असते तर जोरदार टाळ्या वाजवा मनीषसाठी ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय खरोखर धावांचा पाऊस पडला आणि वैयक्तिक 50 धावांची खेळी गेली मनीषच्या माध्यमातून 4 षटकांची
4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 4 षटकात बनवल्या गेल्या 73 धावा आणि टार्गेट सेट झालं 74 आणि त्या जे 74 टार्गेट सेट झालं त्यात महत्त्वपूर्ण फलंदाजी 52 धावांची नाबाद इनिंग करणारा मनीष काय फलंदाजी केली या ठिकाणी आणि तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे मनीषसाठी. वेल प्लेड मनीष. तर बंधूंनो या स्पर्धेसाठी बीपीएल स्पर्धेसाठी ज्या उदारदात्यांकडून या स्पर्धेसाठी संपूर्ण बंधूंनो टी शर्ट जे दिले गेलेले आहेत कैलासवासी कमलाकर बागुरू पाटील आणि कैलासवासी कृष्णा बागुरू पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहेत बलिराम बागुरू पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट दिले गेले आहेत. तसेच दुसरे आमचे दानशूर दाते कैलासवासी नामूबाई सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोहिदास सुदाम पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट दिले गेले त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. कैलासवासी सुखरूबाई गायकर कैलासवासी बेबीबाई रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत बाळाराम गायकर यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट दिले गेले आहेत. तसेच कैलासवासी चंदासेठ साहू पाटील यांच्या स्मरणार्थ कारण वारंवार मी उल्लेख केला होता सिने कलावंत माजी सरपंच आणि एक दमदार व्यक्तिमत्व भंडारली गावचे कैलासजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आणि त्यांचे बंधू प्रल्हाद रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट या स्पर्धेसाठी दिले गेले. तसेच आमचे टी शर्टचे 5वे दाते आहेत कैलासवासी मारुती भिवा पाटील यांच्या स्मरणार्थ टी शर्ट आम्हाला जे दिलेले आहेत ते कुमार अर्णव ज्ञानेश्वर पाटील मी उल्लेख केला होता ऑफसाईडला अगदी डीप रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करत होते आमचे ज्ञानेश्वर पाटील त्यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट दिले गेलेत. तसेच श्रीयुत मच्छिंद्र बलिराम पाटील हनुमान ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट प्राप्त झालेले आहेत. आणि नंतर जे आमचे दानशूर दाते आहेत तसेच अजून एक टी शर्टचे आमचे स्पॉन्सर आहेत ते म्हणजे श्रीयुत प्रेमनाथ श्रीपत पाटील यांच्या माध्यमातून शिवशंभू ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून सुद्धा टी शर्ट प्राप्त झाले आहेत. तसेच अजून मला वाटतं मनीषसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक समाजसेवक रमेश गोटीराम पाटील यांच्या माध्यमातून आले. तब्बल 1200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ज्या फलंदाजाने अगदी पहिले इनिंगमध्ये आपण पाहिले होते अगदी झंझावती 52 धावांची खेळी केली होती फलंदाज मनीषने त्याच्यासाठी पारितोषिक आलं आहे. चला चेंडू द्या लगेचच दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. तसेच प्रमोद 11 संघाचे कर्णधार आणि शक्ती 11 संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर बघा बळीरामदादा पाटील आमच्याकडून रजा घेताना आपण पाहतो या ठिकाणी चांगले सहकार्य आहे स्पर्धेसाठी. पॉवर प्लेचं षटक अगदी चांगला फटका आपण पाहतो पॉवर प्लेमध्ये आणि चेंडू सीमापार धावा 4 चौकार. तर बघा 74 धावांची गरज आहे विजयासाठी अक्षय 11 संघाला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एक सुरेख फटका स्वतः कर्णधार अक्षयला आपण पाहतो स्ट्राईक एंडला आणि त्याच्या बॅटमधून 1 बाउन्स चेंडू सीमापार जात असताना आपण पाहिला. चौकाराने तर आघात केले परंतु टार्गेट कारण टार्गेट सेट झाले त्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र प्रति षटकामध्ये जी सरासरी आहे ती मोठ्या धावांची आहे त्यासाठी 2 ते 3 मोठे फटके एका षटकात येणे आवश्यक होते. बघा पहिला चेंडूवर चौकार मारल्यानंतर मात्र दुसरा मोठा फटका कारण पर्याय नाही
जास्तीत जास्त मोठे फटके मारल्याशिवाय संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाही, कारण 74 धावांचं टार्गेट म्हटल्यावर खूप मोठं टार्गेट. गोलंदाज मात्र आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा अगदी देखणा फटका या ठिकाणी अक्षय. कलात्मक फटका क्रिकेटमधला ज्याला म्हटलं जातं तोच फटका आपण अक्षयच्या बॅटमधून पाहिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमापार धावा 4 चौकार. होते बघा. 74 धावांची गरज असताना मात्र अक्षयच्या बॅटमधून चौकार षटकार येण्यास सुरुवात झाली आणि जी सुरुवात मोठ्या फटक्याने करायचे होते. कलात्मक फटका, दुसरा फटका या ठिकाणी ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे, होणार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. सिंगल धाव घेतली कारण अक्षयला स्ट्राईक घ्यायची होती त्या ठिकाणी. पहिलं षटक संपन्न आणि धावफलकावर धावा आपण पाहतो 15. चौऱ्याहत्तर धावा म्हटल्यावर बंधूंनो प्रति षटक 18.50 ची सरासरी मात्र पूर्ण करायची होती. त्या सरासरीने या ठिकाणी अक्षय 11 संघ कुठेतरी मागे पडताना दिसतोय, कारण पहिल्या षटकात धावफलकावर धावा आपण पाहतो फक्त 15 धावा. तर बघा नाणेफेक केली जाते या ठिकाणी पुढील सामन्याचे. प्रमोद 11 संघ विपक्ष शक्ती 11 संघ या दोन संघामध्ये नाणेफेक समाजसेवक तुलसीराम पाटील यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायचे आहे. राहुल गायकर आलेत या ठिकाणी आणि प्रमोद पाटील दोन कर्णधार आपण पाहतो. अगदी भरपूर वर्षाचा अनुभव, अगदी कलात्मक फटका. आता मात्र सुरुवात केली या ठिकाणी अक्षय पाटील. चेंडू सीमापार धावा 4 चौकार. नाणेफेक जिंकली या ठिकाणी राहुल गायकरने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शक्ती 11 संघाचा कर्णधार आपण पाहिला. सुरेख फटका अगदी नटराज स्टाईलने चेंडूला भिरकावून देत असताना चेंडू 1 बाउंड क्षेत्ररक्षक झालंय त्या ठिकाणी आणि 2 धावा घेतल्या गेल्यात. अक्षय आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून 2-2 धावा घेऊन चालणार आहे. अक्षय ज्या पद्धतीने पहिल्या डावात आपण पाहिलं मनीषची फलंदाजी, अगदी या मैदानावर षटकारांचा पाऊस पडला होता, षटकारच मारावे लागतील तरच मला वाटतं 74 धावांचं जे टार्गेट आहे ना ते चेस केलं जाऊ शकतं. आणि या फुलटॉसचा मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही या ठिकाणी अक्षय पाटीलला. फक्त सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न. स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहतो. तसेच अजून मनीषसाठी या ठिकाणी भंडारली गावचे समाजसेवक नामदेवदादा पाटील यांच्या माध्यमातून अजून 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालाय. गोलंदाज जीवन ओरपीच चेंडू पुरेपूर फायदा. चेंडू अगदी
षटकार झेल घेतला होता, परंतु पाय मला वाटतं त्या ठिकाणी सीमारेषेला लागला आणि हा षटकार अक्षय अनंतच्या बॅटमधून आले षटकार मात्र धावपलकाला वेग पकडत असताना आपण पाहतो तब्बल 28 आकड्यावर आता सुस्थितीत जाऊन पोहोचलाय. अनंताने सुद्धा या ठिकाणी बॅटचा पेस ओपन केलाय. जीवनवर चढवलेला हल्ला आपण पाहतो या ठिकाणी, परंतु आपल्या फॉलोअर्स मध्ये चांगले जजमेंट आपण पाहतो आणि फलंदाज बाद अनंताची खेळी संपुष्टात या ठिकाणी. संगीत आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक अगदी तरुणाने हे लक्षात घ्यायला हवं की ज्या ठिकाणी आपला हिंदू धर्म कसा जोपासला जाईल त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे हेच मी इथून सांगू इच्छितो. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडला फलंदाज ज्ञानेश्वर पाटील खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. चेंडू पडल्यानंतर अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या असेल हातात आपण चेंडू पाहिला. डॉट 2 षटक संपन्न आणि धावपलकावर धावा आपण पाहतो 28. डीजे तर बघा थोडीशी ठसन आपण पाहिली या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा अक्षय बाद होऊन माघारी जात होता तेव्हा विकीने दिलेली ठसन बंधूंनी मजाक होती विकीने केलेली अक्षयची. अशा गोष्टी करणं खूप गरजेचं असतं कारण एका संघात जेव्हा खेळतो आपण आणि जेव्हा बीपीएल स्पर्धा असतो असे मजाक करणं खूप गरजेचं असतं आणि तेच केलं विकीने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू आपण ऑन साईडला खेळताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी. या दरम्यान मात्र यांचं नुकतंच आगमन झालंय. भंडारली गावचे समाजसेवक शरद पाटील एक काल या भंडारली संघासाठी गाजवलेले असे खेळाडू मान्यवर शरद पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचा या ठिकाणी. आता मात्र विकीचा जम बसलाय त्या ठिकाणी. अक्षयची विकेट कॅरी केल्यानंतर आता मात्र मोठा फटका पुरेपूर फायदा. चेंडू बिग हिट सीमापार धावा 6 षटकार. गीत या ठिकाणी पेशकश करत असताना कारण विकीला षटकार मारणं तेवढं सोपं नव्हतं. ज्ञानेश्वर जवळ असलेली ताकद मात्र आपण पाहिले. फेर डिलिव्हरी त्या ठिकाणी चेंडू असेल डॉट.
मागे एसटीच्या मागे आपण एसटी रक्षकासह अपील पाहतो. त्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता विकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अगोदरच्या चेंडूवर ज्ञानेश्वरच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर ज्ञानेश्वर षटकार मारतो की काय, हसतमुख व्यक्तिमत्व बंधनू भंडारली गावचे शरद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया BPL स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या दिशेने. आता मात्र कमबॅक केलं गोलंदाजाने विकी पाटील. आपण पाहतो ज्या पद्धतीने अक्षय पाटीलची विकेट कॅरी केली गेली नंतर मात्र कॉन्फिडन्स आपला हाय कॉन्फिडन्सने गोलंदाजी करताना विकीला आपण पाहतो चेंडू पाडल्यानंतर थोडासा डिपर आलाय. फलंदाज बाद.